सर्वप्रथम आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2025 जी डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीने पहिली परीक्षा असेल, या परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एका बाजूला उत्सुकता आणि दुसऱ्या बाजूला टेन्शन अशा दोन्ही बाबी आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्याचं मुख्य कारण हेच आहे की एकूणच या परीक्षेचा हा पहिला पेपर असल्या कारणाने ही परीक्षा नक्की कशी असेल, कशा स्वरूप असेल, तर याबद्दल मतमतांतर नक्कीच त्या ठिकाणी असणं हे साहजिक आहे. परंतु आपल्या हातात आत्ता काय आहे? तर आत्ता सगळ्यात महत्त्वाची अडचण आहे विद्यार्थ्यांची, ती म्हणजे की वेळ. वेळ माझ्याकडे कमी आहे आणि दुसऱ्या बाजूला या परीक्षेचा अभ्यासक्रम हा निश्चित मोठा आहे. जर तो मोठा असेल, तर मग दुसऱ्या बाजूला आपल्याला त्या वेळेत कमी वेळेमध्ये तो बसवायचा आहे. अभ्यासक्रम मोठा आहे. बरं, हे सगळं कशासाठी चाललंय? तर त्या गुणांसाठी. आणि म्हणून आपल्याला ऑप्शनलमध्ये जी अपेक्षा असते 300 प्लस मार्क्स मिळवण्याची, तर ती कशी पूर्ण करता येईल? तर त्यासाठी निश्चित आहे आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये आपला अभ्यासक्रम पूर्ण करणं, त्या कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग होणं, हे तर एका बाजूला गरजेचंच आहे. पण त्याचबरोबर दुर्लक्षित राहणारा मुद्दा आहे तो म्हणजे आन्सर रायटिंगचा. त्या आन्सर रायटिंग बद्दल, त्या उत्तर लेखन कलेबद्दल आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. विशेषतः सोशिओलॉजी आपल्या ऑप्शनलमध्ये जे 300 प्लस गुण घेणं हे आपल्या सर्वांचं स्वप्न आहे, ते नक्की कसं अचीव करायचं त्याबद्दल आपण चर्चा त्या ठिकाणी करूया. ठीक आहे. सो उत्तर लेखनाची कला आणि त्याचं शास्त्र. बघा, हे जसं एमपीएससी ला लागू आहे तसं हे युपीएससी ला लागू आहे. आपण त्याच्यामध्ये कुठलाही भेद करत नाहीये. आपला दर्जा अव्वल ठेवायचा आहे आणि अव्वल दर्जा ठेवून अव्वल क्रमांक मिळवायचा आहे. तेव्हा सुरुवात करूया. साध्या स्वरूपामध्ये एक बघितलं आपण तर काय होतं की ऑप्शनलच्या बाबतीमध्ये सोशिओलॉजी ऑप्शनल निवडण्याचं मुख्य कारण विद्यार्थ्यांना असं असतं की रे, बराचसा सिलेबस म्हणजे सगळा सिलेबस हा ओळखीचा आहे आणि दुसऱ्या बाजूला याच्यामध्ये फारसं काही वेगळं नाहीये. मी जे समाजात राहतोय तेच मला या ठिकाणी आहे, वेगळं असं काही फारसं नाहीये. पण त्याचमुळे काय होतं, एक गफलत होते, एक थोडं निसरडा त्याला दगड म्हणूयात. ती गफलत काय होते माहितीये, आपल्याला समाजशास्त्रामध्ये ही चांगली बाब आहे की समाजशास्त्राचा सिलेबस सगळा आपल्या ओळखीचा आहे. पण दुसऱ्या बाजूला त्या समाजशास्त्रामध्ये जेव्हा सिलेबस ओळखीचा असतो, तेव्हा आपली उत्तरं ही सर्वसाधारण व्हायला लागतात आणि तेच सगळ्यात मोठं आव्हान आहे की जे दूर करायचंय आपल्याला. म्हणून आपण जर आपली उत्तरं ही जीएसच्या स्वरूपात जर लिहायला लागलो मित्रांनो, तर आपल्याला गुण मिळत नाहीत, ऍव्हरेज गुण मिळतात. मग आपलं उत्तर कसं असलं पाहिजे? समाजशास्त्रीय दृष्टिकोनामध्ये आपल्याला आपलं उत्तर लिहायचंय, तर निश्चितपणे आपल्याला खूप चांगले गुण त्या ठिकाणी मिळू शकतात. मग हे सोपं आहे. जीएस शैलीप्रमाणे उत्तर लिहिणं हे सोपं आहे, पण मार्क्स मिळत नाहीत. जीएस शैलीप्रमाणे उत्तर लिहिणं म्हणजे कसं? तर प्रश्नाची सखोलता न पाहणं, त्याचं विश्लेषण न करणं, केवळ वर्णनावर जास्तीत जास्त भर देणं, केवळ माहिती असलेल्या फॅक्ट आपण त्यात टाकत जाणं, केवळ जे काही आपल्या बोलीभाषेतले शब्द आहेत त्या शब्दांचा वापर करणं. उदाहरणार्थ, आपल्याला प्रश्न पेपर 2 मध्ये विचारला जातो की भारतीय जाती व्यवस्थेमध्ये परिवर्तन होतंय का? आणि जर ते होत असेल तर ते कशा प्रकारे होत आहे? उदाहरण स्पष्ट करा. तर हे उत्तर किंवा हा प्रश्न तुम्ही अगदी आपल्या गावाकडल्या पारावर बसणाऱ्या व्यक्तीला जरी विचारलं ना की जात बदलतीये का, तर ते सुद्धा सांगतील. म्हणजे याच्यासाठी काही फार तज्ञता पाहिजे असं नाहीये. पण ते जे सांगतील ते काय असेल? ते साधारण सर्वसाधारण स्वरूपाचं विश्लेषण, सर्वसाधारण स्वरूपाचं वर्णन असेल. पहिला प्रश्न, पहिला मुद्दा काय सांगतील ते? अहो, जात बदलते, आता काय राहिलंय कुठलं पहिल्यासारखं, आता आता कोण बघत नाही जातीला वगैरे असं. किंवा नाही, बघितली पाहिजे पण बघत नाहीत लोक. किंवा नाही, आता काय जातीच्या बाहेर पण लग्न करायला लागले किंवा जातीच्या आत सुद्धा होत आहेत किंवा नाही, काय लक्ष देत नाहीत फारसं. शहरामध्ये विशेष करून ह्या प्रकारचं प्रमाण कमी आहे. व्हॉटएव्हर. म्हणजे कळतंय तुम्हाला? हे या प्रकारचं विश्लेषण जे आहे ते बोलीभाषेत सांगतायत. आपण उत्तर लिहिताना मात्र काय लिहिणार की हा, जातीचं काय, जातीच्या आधारावर विवाहाचं जे काही स्वरूप आहे ते बदललं गेलं. विशेषतः शहरामध्ये काय होते, जाती व्यवस्थेचा प्रभाव हा कमी आहे, ग्रामीण भागामध्ये तो जास्त आहे. किंवा आता रोटीबेटी व्यवहारामध्ये काय तर जाती व्यवस्था फारशी पाळली जात नाहीये वगैरे वगैरे. हे असं त्या ठिकाणी आपण लिहिणं हे जीएस प्रमाणे लिहिण्यासारखं आहे. आपल्याला तसं नाही लिहायचंय. आपल्याला काय करायचंय? आपल्याला ते विश्लेषणात्मक लिहायचंय, त्याला सिद्धांतांची जोड द्यायची आहे. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून आपला जो शब्दसाठा आहे तो शब्दसाठा वापरत आपल्याला ते उत्तर लिहायचं आहे.
उदाहरणार्थ की जाती व्यवस्था बदलते का, तर हा. तर पहिलं काय सांगेन मी की एम एन श्रीनिवास यांनी श्री रामपुरा हा किंवा त्या रामपुरा खेड्यामध्ये जाऊन अध्ययन केलं आणि त्या अध्ययनाच्या आधारावर ते सांगतात की जाती व्यवस्थेमध्ये 3 प्रकारचे बदल घडून येत आहेत. एक सांस्कृतिकरणामुळे बदल होतोय, 2 पाश्चिमात्यकरणामुळे बदल होतोय आणि तिसरं त्या आधुनिकीकरणाच्या स्वरूपात जो बदल होतोय त्याचं प्रमाण अत्यंत कमी आहे असं. म्हणजे काय सांगितलं त्यांनी की या पद्धतीने बदल होतोय. आणि एम एन श्रीनिवास हे पण सांगतात की प्रभुत्वशाली जातीमध्ये विशेषतः हा प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो. बघा उत्तर बदललं का नाही, याला म्हणतात समाजशास्त्रीय परिप्रेक्ष्य. आता या स्वरूपामध्ये आपल्याला उत्तर लिहिणं आवश्यक आहे, विचारवंतांचा उल्लेख करणं आवश्यक आहे. आपण जर हा शब्दसाठा, आता हे कीवर्ड्स आहेत, काय डॉमिनंट कास्ट किंवा प्रभुत्वशाली जात, संस्कृतीकरण, पाश्चिमात्यकरण हे कीवर्ड्स आहेत. हे आपल्या उत्तरात आले पाहिजेत. हे नाही आले की मार्क्स मिळत नाहीत. ते अनिवार्य आहे. आणि म्हणून पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय, तो सोशिओलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह डेव्हलप करा. हा तुमचा गोल्डन पाथ आहे उत्कृष्ट गुण मिळवण्याचा. मग हे कसं करायचं, ठीक आहे. तर यासाठी आपण काय केलंय, हा, तर जे जीएस मध्ये सुद्धा आहे ते इथे सुद्धा आहे. काय, प्रस्तावना, मुख्य बॉडी आणि निष्कर्ष. पण जीएस मध्ये जरी आपण प्रस्तावना, मुख्य घटक आणि कन्क्लुजन लिहित असलो तरी सुद्धा च्या आत लिहिण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. मी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला सांगेन ते निश्चितच आहे, काय अडचण नाही त्याच्यात. मी तुम्हाला प्रत्येक ठिकाणी याची उदाहरणं घेऊन सांगणार आहे की नक्की प्रस्तावना कशी करावी, मुख्य गाभा जो आहे त्याची मांडणी कशी आपण इनोव्हेटिव्ह पद्धतीने करू शकतो ते सुद्धा आपण बघूया. जसं की उदाहरणार्थ पहिला मुद्दा प्रस्तावनेचा, की प्रभावी सुरुवात आपण कशी करू शकतो. क्रमांक 1, आता प्रभावी सुरुवात करण्याच्या अनेक पद्धती आहेत, पण एक तुम्हाला काही 3 पद्धती महत्त्वाच्या सांगतो. क्रमांक 1 व्याख्या, क्रमांक 2 विचारवंत आणि क्रमांक 3 तो म्हणजे काय, सध्याचा वर्तमान संदर्भ. आपण पहिला मुद्दा बघूयात, काय, व्याख्या. समजा आपण सोशिओलॉजी मध्ये एक टॉपिक घेऊयात कुठला तरी, हा, फॉर एक्झाम्पल काय, हा, तर जे सामाजिक परिवर्तनाचा घ्या. समजा तुम्हाला असं विचारलं की सामाजिक परिवर्तनाचे एक रेषीय सिद्धांत, हा, यांची चर्चा करा. तर सामाजिक परिवर्तनाच्या एक रेषीय सिद्धांतांची चर्चा करा म्हणल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला सामाजिक परिवर्तन म्हणजे काय त्याची व्याख्या लिहा अगोदर. त्याच्या व्याख्येने सुरुवात करा इथे. ज्या व्याख्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या विचारवंतांच्या व्याख्या, सगळ्या शब्दांच्या आपल्या सिलेबस मध्ये जेवढे शब्द आहेत त्या प्रत्येक शब्दाच्या व्याख्या तुम्हाला पाठच पाहिजे. अजून वेळ आहे आपल्याकडे 3-4 महिने. याच्यामध्ये पाठांतर करा. डेली एका कीवर्डची पाठांतर करा. डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. ते व्याख्या करा. हा, नंबर 1. मग त्या सामाजिक परिवर्तनाची व्याख्या सांगू शकता. नाही तर एखाद्या विचारवंताला कोट करा. मार्क्स असतील, वेबर असेल किंवा डर्खाइम असतील यांच्या विधानाने सुरुवात करा. फॉर एक्झाम्पल काय तुम्ही करू शकता की आता मार्क्स सुरुवातीला लिहिणं थोडंसं कठीण असतं, नाहीतर ते सोपंच आहे. आतापर्यंतच काय ते म्हणतील की सामाजिक परिवर्तनाचं मुख्य जे काही इंजिन आहे ते काय आहे, हा, वर्ग संघर्ष आहे. पण काय होईल मग ते आपलं एकांगी उत्तर बनू शकतं किंवा वाटू शकतं. त्यामुळे मार्क्स सहसा सुरुवातीला कधी लिहायचे नाहीत. हा, दुर्खीम चालेल, वेबर पण चालेल. अगदीच काय तुम्हाला जर पार्सन्स किंवा मर्टन किंवा मिड मध्ये पण काही आठवत असेल त्याने सुद्धा सुरुवात करू शकता, काही अडचण नाहीये. उदाहरणार्थ काय म्हणता येईल बघा की पार्सन्सचा आपण बघू शकता, हा, थोडासा इक्वल आहे, थोडासा तो बॅलन्स असा व्ह्यू असणारा व्यक्ती आहे. मग त्याने आपण सुरुवात केली सामाजिक परिवर्तनाची. समजा उदाहरणार्थ की समाज हा सातत्याने मूल्य द्वंद्वामधून पुढील अवस्थेकडे मार्गक्रमण करतो. कंसात काय लिहायचं, गतिशील संतुलन, मुव्हिंग इक्विलिब्रियम. म्हणजे काय केलं आपण, पार्सन्सच्या आधारे आपण त्या सामाजिक परिवर्तनाबद्दलच वाक्य लिहिलं, पण ते पार्सन्सच्या आधारे लिहिलं. त्याला त्याच्याबरोबर तिथे की वर्ड टाकला, काय, मुव्हिंग इक्विलिब्रियम म्हणजे गतिशील काय संतुलन. असं टाकल्यामुळे काय झालं, आपलं पहिल्याच वाक्यामध्ये षटकार मारला आपण. त्याला कळलं की अरे नाही हा अभ्यासू विद्यार्थी आहे. म्हणजेच काय, तुम्ही विचारवंतांना कोट करा किंवा त्याच्या पलीकडे बघा वर्तमान संदर्भ. आपल्या आता सध्या अवतीभोवती घडणाऱ्या ज्या बाबी आहेत त्यांच्याशी तुम्ही त्याला जोडू शकता प्रस्तावनेमध्येच. फॉर एक्झाम्पल मानवी समाजातील परिवर्तन हे ज्या अनेक घटकांमुळे घडून आलेले आहे त्यातील
तंत्रज्ञानाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. सद्यकालीन कृत्रिम बुद्धिमत्ता कंसात AI मुळे जे वेगवान परिवर्तन घडून येत आहे ते मानवी समाजातील अतिशय वेगाने घडणाऱ्या बाबीची किंवा अतिशय वेगाने घडणाऱ्या परिवर्तनाची नांदी आहे. मग हे अशा पद्धतीने लिहित गेलात चालेल, पण याला थोडंसं आणखी वेगळ्या पद्धतीने किंवा आणखी प्रभावी लिहिता येईल का? तर ते असं करता येईल. ते म्हणजे AI मुळे किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे, तर कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सामाजिक परिवर्तन ज्या वेगाने घडत आहे, ज्या वेगाने घडत आहे त्या पार्श्वभूमीवर सामाजिक परिवर्तनाचे एकरेषीय किंवा सामाजिक परिवर्तनाचे समाजशास्त्रीय विश्लेषण पाहणे हे अधिक अगत्याचे ठरते, उपयुक्त ठरते, गरजेचे ठरते. म्हणजे काय केलं आपण, त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सशी जोडलं आणि त्यानुसार आपण उत्तर लिहिलं. आता प्रत्येक ठिकाणी हे होऊ शकतं का? होऊ शकतं, त्यासाठी सराव लागतो. मग यातलंच आपण आणखी एक पेपर 2 मधलं उदाहरण घेतलं. समजा तिथे काय घेतलं आपण, समजा की महिलांप्रती होणारा हिंसाचार. मग महिलांप्रती होणारा हिंसाचार हा सार्वदेशिक आजार आहे, चर्चा करा, असं तुम्हाला प्रश्न विचारला. तर इथे काय होईल, महिलांप्रती हिंसा म्हणजे काय, ते हिंसेचा प्रकार किंवा महिलांप्रती होणारी हिंसा हा शब्द आहे, हा महत्वाचा कीवर्ड आहे. त्याची व्याख्या लिहिली तरी चालेल. WHO ची व्याख्या आहे, तुम्ही ती लिहू शकता, किंवा युनायटेड नेशन्स विमेन यांची व्याख्या आहे ती लिहू शकता. नाही, दुसरं बघा, तुम्हाला इथे काय करता येईल, विचारवंत कोट करता येतील. मग विचारवंत कोण, फ्लॅविया ॲग्निस. मग फ्लॅविया ॲग्निसची त्या ठिकाणी व्याख्या लिहा, किंवा पेपर 1 मधल्या सिल्विया वॅल्बी यांची व्याख्या लिहा, चालेल. किंवा इथे काय करू शकता, तुम्ही करंटशी जोडू शकता. फॉर एक्झाम्पल, नुकत्याच 2025 मध्ये प्रसिद्ध झालेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्वे म्हणजे राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार कंसात NFHS 5 नुसार भारतामध्ये दर दिवशी डॅश डॅश एवढे टक्के महिलांना विविध प्रकारच्या हिंसाचाराला सामोरे जावे लागते. ते प्रमाण हे जगामध्ये सर्वाधिक असल्याचे हे अहवाल सांगतो. या पार्श्वभूमीवर महिलांप्रती होणारा हिंसाचार पुढील प्रमाणे विश्लेषित करता येईल. कळलं? म्हणजे इथे पण त्याला काय केलं, डेटा किंवा कॉन्टेंट त्याच्याशी जोडलं. सो अशा पद्धतीने आपल्याला ते सांगता येतं. सो प्रस्तावना आपली कशी वेगळी, कळलं? GS मध्ये कसं आहे तोही मुद्दा समजला. मग त्यानंतर उत्तराचा गाभा भाग 1, त्यामध्ये सिद्धांत आणि दृष्टिकोन. आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक बघा, आपण जर उत्तर लिहायचं म्हणलं ना, उत्तर लिहित असताना त्याच्यामध्ये सिद्धांत हे आणायचेच, विचारवंत आणायचे, त्यांच्या भाषा वापरायचीच आहे. मुख्य गाभ्यामध्ये तर ते आलंच पाहिजे. म्हणजेच काय की उदाहरणार्थ फंक्शनलिझम असेल, कॉन्फ्लिक्टिझम असेल, सिम्बॉलिक इंटरॅक्शनिझम असेल, हे सगळे आणावं. सगळे म्हणजे, आणि तेही लॉजिकली आणा, अशा ओढून आणायचे नाहीयेत. आपलं मगाचं उत्तर घ्या, सामाजिक परिवर्तन, किंवा आपण दुसरं उदाहरण घ्या जे तुम्हाला सर्वसाधारणपणे झाला असेल अभ्यास तुमचा, तर धर्म. त्यामध्ये काय सांगा की समजा असं त्यांनी विचारलं की धर्म आणि विज्ञान यांच्यातील सहसंबंध स्पष्ट करा. तर याची मेन बॉडी विधान काय आपण करणार, 100% आपण त्या ठिकाणी दुर्खी मानणार आहे. दुर्खीमचा थिअरी ऑफ रिलिजन आहे. तर धर्म आणि विज्ञानातलं स्वरूप सांगताना तुम्हाला ते सांगावं लागेल. काय होतंय की विज्ञानाच्या परिणामी वैज्ञानिक सामाजिक अवस्थेमध्ये विज्ञानाच्या परिणामी धर्माचं स्वरूप हे कसं आहे, बदलत चाललंय. तो अधिक क्लिष्ट होत चाललाय. तो अधिक काय होतोय, तो अधिक नागरी स्वरूपात रूपांतरित होत चाललाय. दुर्खीम. वेबर सांगा की विज्ञानामुळे धर्माचं स्वरूप काय आहे, विवेकी बनत चाललंय, रॅशनलायझेशन. ते सांगा. म्हणजेच काय केलं आपण, असं विचारवंतांना जोड दिली आणि त्याच्या आधारे आपण ते सांगण्याचा प्रयत्न केला, तर डेफिनेटली आपल्याला तो तिथे फरक सांगता येतो किंवा तो फरक पडतो आपल्या उत्तरामध्ये. तिसरा मुद्दा जो आपण समजा महिलांप्रती होणारे हिंसाचार आहे, मग मेन बॉडीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे, तर काय लिहू शकता, तर जे जे कारण लिहायचे तुम्हाला, समजा तुम्हाला असं लिहायचं की पहिल्यांदा तुम्हाला कारण लिहायचे. कारण लिहिताना पहिला मुद्दा काय, पितृसत्ता. तर नुसतं म्हणू नका की भारतीय समाजातील पितृसत्तेमुळे महिलांप्रती होणाऱ्या हिंसाचारात सतत काय असते, वाढ होत राहते, किंवा हे मुख्य कारण आहे. असं लिहिणं हे फार गुण देणार नाहीये. पण असं जर लिहिलं आपण, समजा काय की लीला दुबे यांनी त्यांच्या जमीन आणि बी
या संकल्पनेद्वारे भारतातील पितृसत्ता ही महिलांप्रती होणाऱ्या हिंसाचाराचे मुख्य कारण असल्याचं स्पष्ट केलंय. तर काय झालं, अहो याच्यामुळे परीक्षकावर हे पडतो, छाप पडते. समजा आपण असं लिहिलं इकडे एका बाजूला काय, की भारतामध्ये पितृसत्ता आणि जातीव्यवस्था दोघे एकत्र येऊन महिलांवरती हिंसाचाराचं प्रमाण वाढवतात. आता हे असं लिहिणं आणि आपण या बाजूला असं लिहिणं समजा, की गेल ऑमवेट यांच्या मते ब्राह्मणी पितृसत्ता, उमा चक्रवर्ती यांची संकल्पना आहे ती. तर उमा चक्रवर्ती यांच्या मते ब्राह्मणी पितृसत्ता ही भारतातील महिलांच्या प्रती होणाऱ्या हिंसाचाराचं प्रमाण हे आणखी तीव्र बनवते. हे या शब्दात बघा, शब्द वापरतोय आपण, ब्राह्मणी पितृसत्ता किंवा उमा चक्रवर्ती किंवा गेल ऑमवेट किंवा त्या अशा पद्धत, हे तुम्हाला करायचंय. आणि याच्यासाठी काही फार कॉन्टेंट आवश्यक असतो का? बिलकुल नाहीये. जो आहे त्याच्यावरती कमांड पाहिजे, पटकन आठवलं पाहिजे. आता इथं मी कुणाला घेऊन येऊ आणि कुणाच्या आधारे हे उत्तर लिहू, आपल्याला ते जमलं पाहिजे. मुख्य गाभ्यामध्ये आपल्याला समाजशास्त्र अशा पद्धतीने आणता येऊ शकतं. त्यानंतर समाजशास्त्रीय शब्दांचा अचूक वापर, नाही का? म्हणजे शहरामध्ये लोक आता राहतात कशी गर्दीमध्ये, पण आहेत सगळी एकटी, असं म्हणण्यापेक्षा काय, शहरामधील व्यक्तींचं, लोकांचं परात्मीकरण झालेलं आहे. परात्मीकरण, एलियनेशन, परात्मीकरण, नाही का? हे हे अशा पद्धतीने येऊ दे. किंवा शहरामध्ये काय झाले आता, की प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्ताव्यस्तता झालेली आहे, असं म्हणण्यापेक्षा प्रमाणक शून्यता, एनॉमी हा शब्द वापरा. हे कीवर्ड्स आहेत. परंपरा मोडल्या जात आहेत. योगेंद्र सिंग म्हणतात की परंपरांचं आधुनिकीकरण होत आहे, पण त्याच बाजूला दुसरीकडे दीपांकर गुप्ता म्हणतात की नाही, परंपराच मोडल्या जात आहेत, परंपरा नव्याने निर्माण होत आहेत. मग परंपरा मोडल्या जात आहेत असं म्हणणं हे आपल्याला गरजेचं आहे का? तर नाही. त्याच्या ऐवजी काय म्हणूयात आपण, की परंपरांचं काय होतंय, विपारंपरिकरण, डी ट्रॅडिशनलायझेशन त्याला मराठीमध्ये म्हणतात, विपारंपरिकरण. मग हे परंपरांचे विपारंपरिकरण होत आहे, तर हे हे कीवर्ड्स आहेत हो, हे आले पाहिजे उत्तरामध्ये. तर आपल्याला काय होईल, आपलं उत्तर हे त्या ठिकाणी प्रभावी बनेल आणि आपल्याला 4 गुण जास्त मिळतील. गिग इकॉनॉमी हा परवलीचा शब्द आहे, तो वापरलाच पाहिजे. आणि म्हणून भाषा ही अत्यंत महत्वाची आहे. आणि ज्या पद्धतीने, म्हणून जसं आपण चहामध्ये वेलची टाकतो किंवा त्या पुरणपोळ्या बनवताना वेलची टाकतो, आपल्या बऱ्याचशा भारतीय खाद्यपदार्थामध्ये बघा, वेलचीचा हा प्रकार जो आहे ना, तो सतत वापरला जातो. तो कशासाठी? तर त्याचा सुगंध दरवळला पाहिजे. म्हणजे तो चहा असेल किंवा ते पुरणपोळी असेल किंवा तो आणखी कुठला पदार्थ, तो खाण्याच्या अगोदरच त्या सुगंधामुळे तो जो ग्राहक आहे हा हॉटेलमधला किंवा घरातला आपला कोणी पाहुणा, तर त्याच्या त्या नाकातून जेव्हा तो जो सुगंध आहे तो त्याच्या पोटापर्यंत पोहोचतो, ऑटोमॅटिकली लाळ गळायला लागते. लाळ गळा म्हणजे ऑटोमॅटिकली काय होतं, पाचन क्रिया स्टार्ट होते. तो अगोदरच खुश होतो, अगोदर तो इम्प्रेस होतो. असं जे एलचीचा जो ह्या वेलचीचा जो काही आपला प्रभाव आहे मित्रांनो, तो आपल्याला टाकायचा आहे आणि आपल्या उत्तरातून तो परीक्षकापर्यंत तो सुगंध पसरवायचा आहे. हा वेलचीचा सुगंध निश्चितच तुम्हाला तो काय करेल, एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाईल. त्याचबरोबर आणखी एक मुद्दा, उत्तराला आधार द्यायचा आहे विचारवंत आणि भारतीय उदाहरणांनी. जर पाश्चात्य लिहित असाल तर आपले हे विचारवंत आहेत, भारतीय उत्तर लिहित असाल तर आपले महत्वाचे 3 विचारवंत आहेतच, आणखी बरेच येतात. मात्र त्याचबरोबर प्रत्येक युक्तिवादाला तुमचा जो काही आर्ग्युमेंट तुम्ही कराल ना, तर त्याला डेटा, एक्झाम्पल यांची जोड द्या. डेफिनेटली आपल्याला खूप छान मार्क्स मिळू शकतात. हे करा. ठीक आहे, तर हे आपल्याला करायचंच आहे. त्याचबरोबर फ्लो चार्ट्स, बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांचं असं होतं की एक गैरसमज असतो मनामध्ये की नाही, ऑप्शनल मध्ये सर आकृत्यांचा काही उपयोग नाही ना, ऑप्शनल म्हणजे फक्त आणि फक्त पॅराग्राफ मध्येच लिहायचे ना. बिलकुल नाहीये, असं बिलकुल नाहीये. आपल्याला जर खूप प्रभावी लिहायचंय, व्यवस्थित लिहायचंय, फ्लोचार्ट वापरा, डायग्राम वापरा, अगदी नकाशे वापरा. अहो हरित क्रांतीसारखा प्रश्न लिहित असताना का डायग्राम आपण लिहिणार नाहीये? औद्योगिकरण, नागरीकरणाचा प्रश्न लिहिताना का आपण त्या ठिकाणी नकाशे वापरणार नाहीये? वापरायलाच लागतील ना ते. मग ते वापरा. तर नकाशे, फ्लोचार्ट, एरोज वगैरे वगैरे, टेबल, हे फॉर्मॅट वापरा आणि या माध्यमातून आपल्या उत्तराला प्रभावी बनवा. कारण हे असं लिहिणं म्हणजे काय असतं, त्याला सहजपणे कळतं, त्याचं काम तुम्ही करताय, कमी करताय. ते काम कमी झालं ना, तर डेफिनेटली काय होईल, परीक्षकावरती आपला सकारात्मक प्रभाव पडेल. ओके, सो हे उदाहरण मी इथं तुम्हाला सामाजिक स्तरीकरणाचं किंवा गतिशीलतेचं दिलेलं आहे. या पद्धतीने ते करू शकता. शेवट म्हणजेच काय, सारांश.
आता सारांश लिहिण्याच्या पुन्हा अनेक पद्धती आहेत. त्यातल्या 3 महत्त्वाच्या पद्धती मी तुम्हाला इथे सांगतो. तो म्हणजे पहिलं काय, समराईज करणे. म्हणजे काय, अगदी तुम्हाला फार नाही जमत आहे ना, वेळ नसेल आहे, फार काही जमत नाहीये, फार काही आठवत नाहीये. अहो ॲटलीस्ट जे लिहिलंय वरती ते फक्त खाली काय करा, अशा प्रकारे वरील प्रमाणे, यामुळे असं करा आणि शेवट करा त्याचा. मग समजा तुम्ही मगाशी आपण उदाहरण बघितलं काय, महिलांप्रती होणारा हिंसाचार. त्याचा काय आपण करणार समजा सारांश स्वरूपात, अशा प्रकारे महिलांवरती होणाऱ्या हिंसाचाराची कारणे, परिणाम आणि उपाय यांची चर्चा करता येऊ शकते. फिनिश. काय केलं मी वरती, ती 3 गोष्टी सांगितल्या मी, ती सारांश स्वरूपात खाली सांगितलं. फिनिश. ऍटलिस्ट त्याच्यामुळे त्याला हे कळतं की अरे हा, ह्याने उत्तर संपवलंय बरं का. ही सगळ्यात साधी सोपी पद्धत आहे, पण याला फारसे मार्क्स मिळत नाहीत. मग दुसरं काय करू शकता, क्रिटिकल व्ह्यू. पण कोणता क्रिटिकल व्ह्यू? क्रिटिकल व्ह्यू कोणत्या पद्धतीने? उत्तराचा शेवट कधीही टीकात्मक नसावा. हा लक्षात घ्या. मग इथे क्रिटिकल व्ह्यू म्हणजे काय, तर म्हणून काय करायचं, नेहमी अगोदर टीकात्मक बाबी अगोदर लिहायच्या मेन बॉडीमध्ये, आणि शेवटी काय करायचं, नेहमी पॉझिटिव्ह बाबी लिहायच्या. म्हणजेच काय, त्यातल्याच एका पॉझिटिव्ह मुद्द्याने आपल्याला आपलं कन्क्लुजन करता येतं. हा उदाहरणार्थ काय की स्त्रियांप्रती होणाऱ्या हिंसाचारासाठी आपण दिल्या तिथे पितृसत्तेला म्हणजे पुरुषांना तिथे बोललो, शासनाचं अपयश सांगितलं, समाजाचं अपयश सांगितलं, धर्मामध्ये ह्या त्रुटी आहेत हे सगळं सांगितलं. पण नंतर काय करा, त्याच्यावरती पुढे पॉझिटिव्हली उपाययोजना सांगा. हा, काही कायद्यांचा उल्लेख करा, काही चांगल्या बाबी घडतायत आपल्या आसपास ते सांगा, तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, हे करता आलं पाहिजे. मग कन्क्लुजन मध्ये तुम्ही काय करा, पॉझिटिव्ह मुद्द्याने, क्रिटिकल मधलाच पण पॉझिटिव्ह बाब. क्रिटिकल मध्ये दोन्ही बाबी येतात, एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह. तर पॉझिटिव्हनेच काय करायचं, नेहमी आपला कन्क्लुजन करायचं आहे. आणि त्यानंतर आणखी एक मुद्दा आहे, फॉरवर्ड लुकिंग स्टेटमेंट. एखादी बाब तुम्ही लिहिताय तर याचा भविष्यामध्ये काय परिणाम होऊ शकतो, भविष्यामध्ये हे काय स्वरूप धारण करू शकतं, भविष्यामध्ये याच्यामुळे कशा प्रकारे फायदा होऊ शकतो, तर भविष्याचा वेध घ्या. कारण प्रशासकीय अधिकारी हा कसा असावा, भविष्याचा वेध घेणारा असावा. भविष्यातून त्याला एक त्याची व्हिजन असली पाहिजे, हे परीक्षकाला कळलं पाहिजे. मग इथे काय करू शकतो आपण, वर्तमानातील बदल आणि त्यामुळे किंवा उपाययोजना यांच्याशी जोडून आपण त्याला एक सकारात्मक दिशा देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल पुन्हा महिलांच्या संदर्भात लक्षात घ्या, त्यात आपण हे सांगू शकतो की अशा प्रकारे कन्क्लुजन मध्ये, अशा प्रकारे महिलांप्रती होणाऱ्या हिंसाचाराचे प्रमाण भारतामध्ये जरी मोठे असले तरी सुद्धा काय, तरी सुद्धा लगतच्या पाठीमागील लगतच्या 5 वर्षांच्या अहवालांची तुलना केली असता महिलांप्रती होणाऱ्या हिंसेचं प्रमाण हे कमी कमी होत चाललेलं आहे, जे निश्चितच भविष्यातील लिंगभाव समानतेची नांदी ठरेल किंवा लिंगभाव समानतेची पूर्व अवस्था म्हणून पाहता येईल. म्हणजे काय सांगितलं, 5 वर्षात ते कमी होत आहे, मग भविष्यामध्ये लिंगभाव समानता येणार आहे, आणि त्यासाठीच आपण हे आधार आहे, याच्या आधारेच आपण ते म्हणू शकतो भविष्यामध्ये हे असं होईल, समानता येईल, हे सांगायचं. भविष्यातला वेध घेतला आपण. सो अशा पद्धतीने आणखी 5, ह्या 3 आहेत, आणखी 5 वेगवेगळ्या पद्धतीने आपण काय करू शकतो, प्रस्तावना लिहू शकतो. ते आपण आपल्या त्या टेस्ट सिरीज मधून निश्चितच तिथे करूयात. पण एक उदाहरण घेतलं आपण इथे, समजा की काय, एखादं आपण उत्तर लिहायचं म्हणलं, समजा एमिल डर्कहाइम यांनी मांडलेल्या अनॉमी या संकल्पनेची चर्चा करा आणि आधुनिक समाजामध्ये ती कशी लागू होते याबद्दल सांगा. प्रस्तावनेमध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे डर्कहाइमने जी अनॉमीची व्याख्या केली आहे ती व्याख्या सरळ सरळ त्यामध्ये लिहा. त्याच्यानंतर इथे डायग्राम काढा, डायग्राम काढा आणि त्यामध्ये लिहा सामाजिक यांत्रिकी एकोपा ते काय करा, सामाजिक सेंद्रिय एकोपा, बरं का. आणि हे परिवर्तन होत असताना जर ते अचानकपणे परिवर्तन घडलं तर त्या ठिकाणी ही अनोमी तयार होते. अशा प्रकारची एक डायग्राम काढा. प्रस्तावना लिहिली की त्यानंतर लगेच एक डायग्राम काढा इथे, बरं का. मग डायग्राम काढली की त्यानंतर मुख्य गाभ्याला काय करा, सुरुवात करा. यांत्रिक एकोप्याकडून सेंद्रिय एकोप्याकडे समाज परिवर्तित होत असताना जर हे परिवर्तन अचानक वेगाने जर घडून आलं तर तेव्हा अनॉमीची परिस्थिती निर्माण होते, म्हणजेच प्रमाणक शून्यतेची स्थिती निर्माण होते, असं आपण त्या डायग्रामच्या मधून सांगून टाकलं. ठीक आहे. तर डायग्राम काढली, मग त्याने विचारले काय, अनॉमीची संकल्पना सांगा. मग आपण काय करणार, इथे ती डायग्राम काढली की त्यानंतर त्याच्या अंतर्गत
एनॉमी कशी निर्माण होते, एनॉमी डिव्हिजन ऑफ लेबर म्हणजे श्रमविभाजनाच्या संदर्भात कशी सांगता येईल, एनॉमी त्या आत्महत्येच्या संदर्भात कशी सांगता येईल, अशा दोन पद्धतीने एक श्रमविभाजना संदर्भात स्पष्ट करा, दोन आत्महत्येच्या संदर्भात ते स्पष्ट करा. हे आपल्याला मुख्य गाभ्यामध्ये करायचं आहे. ठीक आहे, हे त्याचं स्वरूप सांगायचं. मात्र पुढे काय विचारलंय, आधुनिक समाजात ती कशी लागू होते. मग आधुनिक समाजामध्ये पहिला भाग झाला ट्रॅडिशनल, आता हा आधुनिक समाजाचा आहे. मग आधुनिक समाजामध्ये एनॉमी कशी येते, जागतिकीकरणामुळे येते, पाश्चिमात्यीकरणामुळे येते, तंत्रज्ञान सगळ्यात महत्वाचं कारण आहे तंत्रज्ञान, त्याच्यामुळे येते, अनियंत्रित नागरीकरण त्याच्यामुळे प्रमाणक शून्यतेची स्थिती निर्माण होते. हे कारण त्याच्यात लिहा, विथ डेटा, विथ सपोर्ट, विथ विथ आर्ग्युमेंट, विथ थिंकर्स, ते आपल्याला लिहायचं आहे. तर जे झकास उत्तर होईल आपलं, ते झकास उत्तर होईल बरं का. आणि त्याच पद्धतीने जर तुम्हाला अलीकडल्या काळामध्ये अगदी काही युद्धांचा उल्लेख करता आला, जसं की इस्रायल आणि गाझा पट्टीचं युद्ध असेल, इकडे रशिया आणि युक्रेन, त्यामुळे युक्रेनची अवस्था कशी आहे, प्रमाणक शून्यतेची एनॉमीची अवस्था आहे, ते लिहू शकाल. इथे सौदी अरेबिया, इराण आणि त्या येमेन यांची अवस्था काय झाली आहे त्या येमेनची, ती लिहू शकता. त्यामुळे युद्ध आणि जागतिक राजकारण हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे. तर तिथे सुद्धा आपल्याला काय होतं, हे उपयोगाला येतं. हे सांगा, ह्याचा उल्लेख करा. हा, आणि मग शेवटी निष्कर्षामध्ये काय करू शकाल, निष्कर्षामध्ये एक तर आजच्या वर्तमानाचा उल्लेख करा, मगाशी सांगितल्याप्रमाणे यातलंच एखादं उदाहरण शेवटी जपून ठेवा, किंवा सकारात्मक तुम्हाला उदाहरण द्यायचं असेल आणि भविष्यातला वेध सांगायचा असेल तर असं सांगा की वरील प्रमाणे प्रमाणक शून्यतेची चर्चा करता सद्यकालीन भारतीय व जागतिक समाजातील परिस्थितीचे अवलोकन करण्यासाठी ही संकल्पना उपयुक्त ठरते व त्याचबरोबर ती समाजाला अशा प्रमाणक शून्यतेपासून बचाव करण्यासाठी देखील मार्गदर्शन करते व अशा वेळी समाजाने एकोपा वाढवणे, सामाजिक नियमांचा प्रभाव वाढवणे व त्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक ठरतं. म्हणजे काय केलं आपण, एका बाजूला सांगितलं की बाबा ती एनॉमी अशी आहे, ती जागतिक आणि भारतीय स्तरावरती फार उपयोगाची आहे, आणि दुसऱ्या बाजूला सांगितलं उपाय काय याच्यावर, एकत्र येणं, जात भेद पंथ सगळे विसरून आपण एकत्र येणं, तो एकोपा वाढीस लावणं, हाच याच्यावरचा उपाय आहे सकारात्मक. आणि पुढे काय केलं पाहिजे आपण ते, अगदी तुम्ही इथं काय जोडू शकता, भारतीय राज्यघटना काय की प्रमाणक शून्यतेपासूनची बचाव करण्यासाठी भारतीय राज्यघटना या या नागरी नागरी धर्माचे, ती कारण डरखाईमची संकल्पना आहे, नागरी धर्माचे अनुकरण करणे व अनुपालन करणे आवश्यक ठरते. हा, राज्यघटना, त्याला आपण राज्यघटनेशी जोडलं की राज्यघटनेमुळे अनोमीसारखी सिच्युएशन आपण टाळू शकतो. बेस्ट, याच्यापेक्षा आणखी काय चांगलं असू शकतं. हा, सो हे सगळं महत्वाचं आहे. मग यासाठी काय करायचं आपल्याला, डेली बेसिसवरती सराव. बघा, सराव करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. जेवढा सराव कराल तेवढं चांगल्या पद्धतीने आपल्याला हे सगळं अवगत करता येईल. कारण मी कितीही सांगितलं ना तर ते असं होणार आहे की तलावाच्या बाहेर उभा राहून आपण काय करतोय, पुस्तक वाचतोय, कसं पोहायचं कसं नाही ते. पण जोपर्यंत तुम्ही स्वतः ते करत नाही तोपर्यंत तुम्हाला हे जमणार नाही. पहिलं काय करायचंय, डेली बेसिसवर मागचा एक पीवायक्यू लिहा. आताच्या ह्या टेस्ट सिरीज मध्ये आपण आपला एक पीवायक्यूचा कोर्स पण तुम्हाला देतोय, जेणेकरून काय तुम्ही तो पीवायक्यूचा अगोदर तिथे लिहू शकता, लिहिल्यानंतर लगेच त्या लेक्चर मध्ये बघून हा ह्याचं उत्तर कसं लिहिलं पाहिजे याचं तुम्हाला तिथे अवलोकन होऊ शकतं. सो पहिलं काय, दररोज एक पीवायक्यू लिहा, त्यानंतर त्याचं विश्लेषण करा, एकतर स्वतः करा किंवा परीक्षकांकडून घ्या. परीक्षकांकडून घेतलं तर ते अधिक बेटर पडेल, कारण आपल्याला फीडबॅक मिळू शकतो. आणि हा जेव्हा फीडबॅक घ्याल तेव्हा त्याच्यानुसार काय सुधारणा करायच्या हे तुम्हाला तिथून समजू शकतं. तर सुधारणा करा. ठीक आहे, सो लिहा, त्याचं अनालिसिस करा, इव्हॅल्युएट करा आणि फीडबॅक घ्या. डेफिनेटली यातून तुम्हाला बेस्ट आन्सर लिहिण्याची कला अवगत होऊ शकते. 10 गुणांचा प्रश्न असेल, शॉर्ट नोट 7 मिनिटं आपण वेळ देऊ शकतो. 15 मिनिटांचा जर 15 गुणांचा प्रश्न असेल तर 10 मिनिटं वेळ देऊ शकतो. पण हे लक्षात घ्या, दोन्हीकडे कोणताही असेल 10 किंवा 15 मार्कांचा असेल, आपण काय करणं गरजेचं आहे, अगोदर 30 सेकंद त्या प्रश्नावर नक्की डिमांड काय याची ते ओळखणं, समजून घेणं आणि त्याच्यानुसार त्याची रचना करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. सो हे सुद्धा आपण केलं पाहिजे.
काही बेसिक चुका टाळा. काही त्यातले मुद्दे मी तुम्हाला सारांश स्वरूपात सांगतो. नंबर 1, जीएस सारखं सामान्यप्रमाणे उत्तर लिहू नका. भारतीय समाजशास्त्रज्ञांकडे दुर्लक्ष करू नका. पेपर 1 मध्ये सुद्धा भारतीय समाजशास्त्रज्ञ उपयोगाला आणता येतात. समीक्षणात्मक विश्लेषण, म्हणजेच काय, नुसतं वर्णनात्मक उत्तर लिहू नका. खोली असू दे त्याच्यामध्ये, अनालिटिकल आन्सर आपलं झालं पाहिजे. उगं माहिती आहे म्हणून काही पण त्यात लिहू नका. जे विचारलंय तेच लिहा आणि आकडेवारी आणि उदाहरणांशिवाय उत्तर लिहू नका. उदाहरण तरी किमान द्या, नुसता पोकळ युक्तिवाद करू नका. हे आपल्याला महत्वाचं आहे. तेव्हा समाजशास्त्रीय दृष्टिकोन केवळ काय लिहायचं आहे याच्यापेक्षा ते कसं लिहायचं आहे हा विचार करायला शिकवतं. ते विचार करायला शिकवतं. प्रत्येक सामाजिक घटनेमागे दडलेली रचना, रचना, संरचना, सत्तेचा संबंध आणि प्रक्रिया पाहण्याचा आपण सराव केला पाहिजे. आपल्या उत्तरामध्ये नेहमी स्ट्रक्चरल, फंक्शनल असे शब्द आले पाहिजेत. रचनात्मक, संरचनात्मक, प्रक्रियात्मक असे उत्तर, हे शब्द आले पाहिजेत हो. आपल्या सिलेबस त्यासाठी पाठ पाहिजे. सिलेबस पाठ असला ना आपली भाषा आपोआप त्या ठिकाणी प्रभावी बनायला लागते. त्याचबरोबर समाजशास्त्र आणि सामान्य ज्ञान, बरं का, सगळ्यात महत्वाचं आहे समाजशास्त्र आणि सामान्य ज्ञान. बघा, सामान्य ज्ञान म्हणजे जीएस. जीएस प्रमाणे उत्तर नको आहेत. यात नेहमी फरक आहे, कॉमन सेन्स आणि सोशोलॉजी. उगे आपल्याला जे वाटते आपल्या अवतीभोवती बघून ते लिहायचं नाहीये. आपण समाजशास्त्रज्ञ नाहीये, हे लक्षात घ्या. आणि त्यामुळे आपलं उत्तर समाजशास्त्रीयच असलं पाहिजे. ते झालं तर डेफिनेटली काय करता येईल आपल्याला, तिथे चांगले गुण मिळवता येऊ शकता. म्हणून मित्रांनो काय करायचंय, फायनली यशाचा मंत्र काय बघा, सातत्य, दररोज लिहा, तपासून घ्या, अनालिसिस करा. कशाचं, उत्तराचं अनालिसिस करा, आपल्या वेगाचं अनालिसिस करा, आपल्या अभ्यासाचं अनालिसिस करा, काय समजलंय काय नाही याचं अनालिसिस करा. आणि त्याचबरोबर सादरीकरण. उत्तराचा फक्त विचार केला तर सगळ्यात महत्वाचं आहे सातत्य. दररोज सातत्य ठेवा, लिहा. दुसरं, त्याचबरोबर विश्लेषण, उत्तरामध्ये जास्तीत जास्त विश्लेषण येऊ दे, वर्णन नकोय. आणि तिसरं, सादरीकरणावरती भर द्या. जेवढं स्वच्छ अक्षर, डायग्राम, मुद्देसूद, सुटसुटीत अशा प्रकारचं उत्तर लिहाल तेवढं जास्त तुम्ही परीक्षकाचं काम सोपं कराल आणि तो सुद्धा खुश होऊन तुम्हाला जास्तीत जास्त गुण त्या ठिकाणी देणारच आहे. ठीक आहे. त्यामुळे आपण काय करायचंय, सोपा मंत्र लक्षात ठेवायचा आहे. आपल्याला समाजशास्त्रामध्ये उत्तर लिहायचंय तर ते समाजशास्त्रीयच असलं पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. या मंत्रानुसार आपल्याला जायचं. मग याच्यामध्ये जसं सांगितलं तसं आपण एक तर आपलं आन्सर रायटिंग जे आहे, बरं का, ते आन्सर रायटिंग हे डेली झालं पाहिजे आणि त्याचबरोबर ते टेस्टच्या माध्यमातून पण झालं पाहिजे. टेस्टच्या माध्यमातून का करायचं, कारण टेस्टच्या माध्यमातून नंबर 1 त्या 3 तासामध्ये बसून लिहिण्याची सवय लागते. वेळेचं नियोजन करता येतं, प्रेशर हँडल करायला आपण शिकतो, आपला टेम्परामेंट कसा आहे कसा नाहीये कसा बदलतो हेच कळतं. त्याचबरोबर आपल्याला गोष्टी सुचतात का नाही सुचतात का हे कळतं, फीडबॅक मिळतो. त्याच्या आधारावरती मग पुढच्या 7 दिवसामध्ये अभ्यासामध्ये काय बदल केला पाहिजे हे कळतं. यासाठी आपल्याला टेस्ट आहे. किती मार्क्स पडले किती नाही पडले डझंट मॅटर. मॅटर हे करते चुका मी काय करतोय, त्या दुरुस्त होत आहेत का, त्यात मी इम्प्रोवाइज करतोय का, हे मला त्या ठिकाणी पाहायचं असतं. आणि मग मित्रांनो अशाच पद्धतीने आपण आपली टेस्ट सिरीज जी आहे ती घेऊन आलोय. ह्या टेस्ट सिरीज मध्ये खास आता जे एमपीएससीचे जे मेन्सला असणारे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठीच ही स्पेशल टेस्ट आहे. या टेस्ट सिरीज मध्ये आपण काय केलंय बघा, की आपला जो पेपर पहिला आहे त्या पेपर पहिल्यावरती तुमच्या 3 टेस्ट आहेत, बरं का. आता तुमच्याकडे वेळ किती उपलब्ध आहे हे पाहून आपण त्यानुसार हे सिरीज सुरू केली आहे. तर पहिल्या पेपर 1 वरती 3 टेस्ट आहेत, सेक्शनल 3 टेस्ट होतील. आपला जो पेपर दुसरा आहे त्याच्यावरती परत आपल्या 3 टेस्ट होतील, पुन्हा सेक्शनल 3 टेस्ट आहेत. ह्या दोन्ही वरती आपण काय करतोय, लिहिणं झालं. याच्यामुळे काय होईल, याच्यामुळे असं होईल की आपला अभ्यास पूर्ण होईल. आपला अभ्यास पूर्ण होईल. सुरुवात कधी आहे बघा, येत्या 15 जानेवारीला सुरुवात आहे आणि पेपर 2 चा शेवटचा पेपर आपण 19 फेब्रुवारीला ठेवला आहे. फेब्रुवारीला ठेवला आहे. मार्च महिन्यामध्ये तुमच्या एंडला परीक्षा आहे तुमची. त्यामुळे काय होणार आहे, 19 फेब्रुवारीला तो परीक्षा आपली म्हणजे पेपर संपले, तेव्हा तुमचा सगळा रिव्हिजन झाला. कुणाचा अभ्यास झाला नसेल तर त्यांचा अभ्यास झाला. या पद्धतीने ह्या टेस्टची रचना आहे. अतिशय सायंटिफिकली विचार करून ते केलंय. त्याच्यानंतर
मग पुढे काय आपला कॉम्प्रेहेन्सिव्ह पेपर 1, कॉम्प्रेहेन्सिव्ह पेपर 2, म्हणजे अख्खा पेपर पुन्हा एकदा अभ्यास करायचा, म्हणजे तुमची पुढची आणखी एक रिव्हिजन पडेल, आणखी लिहिता येईल. ही कधी ठेवली आपण 5 मार्च आणि 12 मार्च, जेणेकरून काय तुमच्या जीएस मध्ये आपण कुठेही आपल्या ऑप्शनलचा अडथळा निर्माण करणार नाही. ह्या दोन बाबी इथे लक्षात असू दे. अतिशय सखोल पद्धतीने आपण याची रचना केली आहे. शिवाय जे विद्यार्थी या टेस्ट सिरीजला ऍडमिशन घेत आहेत तर त्यांना आपण आपले जे मागे जे काही डिस्कस केलेले अनेक पीवायक्यूज आहेत त्या पीवायक्यूचा कोर्स आपण ह्या अशा विद्यार्थ्यांना मोफत देतोय, जेणेकरून काय तर त्यांना उत्तर कसं लिहावं हे तिथे सुद्धा कळेल. तो पीवायक्यूचा कोर्स हा त्या ठिकाणी मोफत आहे. एकूण 8 टेस्ट आहेत, 6 सेक्शनल आहेत, 2 कॉम्प्रेहेन्सिव्ह आहेत. त्या प्रत्येकाची आपल्याला मॉडेल उत्तरं त्या ठिकाणी मिळणार आहेत, हिंट नाही उत्तरं मिळणार आहेत. त्याचबरोबर टेस्ट नंतर त्याचं विश्लेषण असेल, जेणेकरून तुम्हाला नक्की कळेल की अप्रोच कसा असला पाहिजे त्या प्रश्नांच्या संदर्भात. 1 to 1 मेंटॉरिंग आहे, कारण आपल्याला आता 1 to 1 चीच गरज आहे. 1 to 1 मार्गदर्शन मिळालं तर तुम्हाला नक्की काय करतोय काय चुकतोय हे सगळं कळू शकतं. आणि त्याचबरोबर व्हॅल्यू ॲडिशन मटेरियल सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. फक्त ते कधी मिळेल तर फेब्रुवारीमध्ये तुम्हाला ते मिळू शकतं शेवटच्या याला, कारण तोपर्यंत तुमचा बेसिक अभ्यास झालेला असेल. मग तुम्हाला व्हॅल्यू ॲडिशनचं मटेरियल कसं वापरायचं हे त्या ठिकाणी आपल्याला उपयोगात आणता येईल. सो अशा प्रकारची ही सगळी एकूण आपली टेस्ट सिरीज आहे. येणाऱ्या राज्यसेवा 2025च्या जे सोशियोलॉजीचे विद्यार्थी आहेत ह्या सर्वांसाठी अनिवार्य अत्यंत महत्वाची अशी ही संधी पण आहे आणि ही अशी टेस्ट सिरीज पण आहे. ठीक आहे. याबद्दल तुम्हाला कुठल्याही प्रकारचे प्रश्न असतील, काही अडचणी असतील तर नक्की भेटा, विचारा, काहीही प्रॉब्लेम नाहीये. या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून एक मात्र होणार आहे, तुमचा ऑप्शनल वरती कमांड येणार आहे. निश्चितपणे एक ॲव्हरेज स्टुडंट ते एक्सलंट परफॉर्मन्स याच्यापर्यंत तुम्ही 100% जाल, यात कुठल्याही प्रकारची शंका ठेवायची नाहीये. हे होणार म्हणजे नक्की होणार. ठीक आहे. तेव्हा पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आपण सतत भेटणारच आहोत. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी ऍडमिशन झालेले आहेत आपले आता ओरिएंटेशन सुरू होतील. ज्यांचे नाही झालेले तर तशा विद्यार्थ्यांनी पटकन त्या ठिकाणी आता सुरुवात करायची आहे. आता वेळ आपल्याकडे बिलकुल नाहीये आणि ही 25 ची संधी आपल्याला कुठेही घालवायची नाहीये. ठीक आहे. तेव्हा लिहा, लिहित राहा, फीडबॅक घ्या, पुन्हा लिहा, सुधारणा करा आणि आपलं यश आपल्या जवळ करा. ठीक आहे. धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.